नमस्कार. दिनांक 5 जुलै. कथेचं शीर्षक आहे लिंबे हा तुझा नवरा. बसप्पा तेली म्हातारा झाला, त्याची बायकोही वारली. 3 मुलांसह तो महाराजांकडे आला. तेव्हा तेथे पुत्रप्राप्तीच्या इच्छेने एक ब्राह्मण स्त्री सेवा करण्यासाठी आली होती. तिला महाराज म्हणाले, लिंबे, गतजन्मीचा हा तुझा नवरा बघ. त्यावेळ याला दिलेल्या धनापैकी काही धन तू पुरून ठेवले होतेस, ते आता याला निर्लेपपणे परत कर, म्हणजे तुला मुलगा होईल. महाराजांनी तिला त्या पुरून ठेवलेल्या धनाच्या खाणाखुणा सांगितल्या. बसाप्पाच्या कथेचा पूर्वार्ध आपण याआधी जानेवारी 27ला पाहिला. हा आहे त्याचा उत्तरार्थ. इथे एक ध्यानात ठेवावे. बसाप्पा तेली ही परमार्थाच्या दृष्टीने विशिष्ट जमातीची कोणी व्यक्ती नव्हे. ती एक प्रापंचिक जीवाची सामान्य अवस्था आहे. साहजिकच त्याची बायको हाडामासांची व्यक्ती नसून तीही त्याच्या सांगाती असणारी रजो तमोगुणी अविद्या स्वरूप माया वासना आहे. लोकष्णा, वितेष्णा आणि पुत्रेष्णा ही त्या जीवाची आणि मायेची संपत्ती आहे. असे हे रूपक आहे. याचा विसर पडू नये म्हणून येथे पुन्हा ते मांडले आहे. महाराजांच्या उपासनेत जीव रमतो तेव्हा त्याच्या प्रापंचिक जीवनात प्रचंड उलथापालथ होते. त्या जीवाला मी कोण हे जाणून घ्यावेसे वाटू लागते, म्हणून तो अध्यात्माकडे वळतो. प्रपंचातील त्याची रुची म्हणजे आसक्ती कमी होते आणि तो गुरुसेवेत अधिक रमतो. अर्थात यस्यानुग्रहम इच्छामी तस्य वित्तम हराम्यहम या भगवंताच्या वचनानुसार आधीच दरिद्री असणारा त्याचा प्रपंच अधिकच हलाखीचा होतो. हे व्यावहारिक दृष्ट्या आणि परमार्थाच्या दृष्टीनेही अगदी स्वाभाविक असते. त्याची रजो तमोगुणी वासना खवळते आणि ती परमार्थाच्या नावाने बोटे मोडते. प्रचंड डबघाईला आल्याने त्याची 3 मुले कुपोषणाने खंगून जातात. मात्र काही काळ जीवाच्या निष्ठेची खडतर परीक्षा घेऊन सद्गुरू त्याच्यावर प्रसन्न होतात व त्याचा प्रापंचिक व पारमार्थिक योगक्षेम लावून देतात, हे ध्यानात ठेवावे. वासनेच्या स्वभावात त्यामुळे खूपच बदल होतो. ती सात्विक होते. सद्गुरूंचे ऋण मान्य करते. प्रपंच नेटका करावयास मिळाल्याने खुश होते. तरीही ती आपला मूळचा राजस तामस स्वभाव पूर्णपणे सोडत नाहीच. आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, हे तुकोबारायांचे म्हणणे खरेच आहे. स्वभावगत धर्म कोणी सहसा सोडत नाहीत, या दृष्टीने या वचनाकडे पाहावे. अर्थात महाराजांच्या उपासनेने जस तशी जीवाची शुद्धी होत जाते, तशी वासना जीवाला अंतरते. जीवाच्या दृष्टीने या वासनेचा मृत्यूच असतो. तिच्या अभावी व्यावहारिक दृष्ट्या जीव व त्याची 3 मुले निष्क्रियच होतात. त्यानंतर मात्र जीव पूर्णतः शरणागत होऊन गुरुच्या आश्रयाला येतो आणि इथेच गुरु एक मोठा चमत्कार घडवतो. याची देही याची डोळा तो सर्वांच्या मुक्तीचा सोहळा घडवून आणतो. जीव आणि त्याची निष्क्रिय झालेली 3 मुले ही पूर्वाश्रमीचे वासनेचे कुटुंबीय असल्याचे तो सांगतो. पूर्वाश्रमीचे आपले कुटुंब त्या अवस्थेत पाहून सात्विक झालेली वासना संकोचते, अवघडते, कारण आताची तिची अवस्था सर्वस्वी निराळी आहे. पण गुरुसेवेने ती जरी विद्यास्वरूप माया असली तरी ती मायाच आहे. या अवस्थेत तिला मोक्षरूप मुलगा हवा आहे, एवढेच. ती त्यासाठीच गुरुसेवेत आली आहे. पण पूर्वाश्रमात तिने आपल्या राजस तामस अवगुणांमुळे काही अडसर निर्माण केले आहेत. ते अडसर मोक्षरूप पुत्रप्राप्तीसाठी दूर करणे गरजेचे आहे. तसे सद्गुरू तिला स्पष्टपणे सांगतात. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडितो अवगुण रे भ्रमरा, असाच उद्देश ते करतात. या राजस तामस स्वभावामुळे तिने त्यावेळी जीवाला मिळालेल्या धनापैकी म्हणजेच पुण्याईचा काही भाग दडवून ठेवलेला असतो. त्यात तिची गुंतलेली इच्छा हा तिलाच आता मुलगा होण्यात अडथळा होत असतो. तो तिने दूर करणेच इष्ट असते. तो पुण्याई स्वरूप दैवी धनाचा भाग तिने निर्लेपपणे जीवाला परत करावा, असे सद्गुरू तिला बजावतात. जो जीव आणि 3 मुले
पूर्वाश्रमीचे तिचे कुटुंबीय असले तरी ते आता तिचे कोणी नव्हेत. मात्र यावेळी गुंतलेली आशा इच्छा आता या जन्मातही तिला विघ्न स्वरूप ठरू पाहत होते. पूर्वीचा तो नातेसंबंध आता जसा उरला नाही तसा त्या इच्छेचाही संबंध तुटणे आवश्यक आहे हे तिला पटले. त्या क्षणी ती भावविवर्जित झाली. महाराजांनी सांगितलेल्या खाणाखुणांवरून तिने तो पुण्याईचा ठेवा शोधून काढला. निर्लेपपणे तो जीवाच्या हवाली केला. त्यामुळे तिच्या मोक्षरूप पुत्रप्राप्तीच्या मार्गातील अडथळा दूर झाला. ती खऱ्या अर्थाने मुक्त होऊन आपल्या गावी जाते, म्हणजे मूळ चैतन्यात विलीन होते. जीवही इकडे पूर्व पुण्याईच्या जोरावर सद्गुरूंच्या अनुसंधानात जीवनमुक्ताचे चिंतारहित आयुष्य जगतो व समाधान पावतो. मात्र त्यांची संतती असून नसल्यासारखी निरुपद्रवी राहते. त्यांना आता ना जीवाचा आधार ना वासनेचा आधार. ती पोरकी व अनाथच राहतात. गाव गन्ना भटकत राहतात. प्राक्तन दुसरे काय म्हणावे. धन्यवाद.